अरे खींच के धर, अरे खींच के धर, माने ना माने, माने ना माने, काशलिंग दगडू गावडे प्रभाग क्रमांक 5 मधून उभा आहे. नगराध्यक्ष पदासाठी आनंदभाऊ माने हे उभे आहेत आणि नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 5 मधून मी काशलिंग गावडे आणि सौ छायाताई मेटकरी आम्ही दोघेजण शिवसेनेकडून उभे आहे. विजन काय असेल तुमचं? विजन प्रभाग क्रमांक 5 मधील संजय नगर आणि हा परिसर विकासापासून अलिप्त राहिलेला आहे. पहिल्या नगरसेवकांनी या ठिकाणी काही काम केलेलं नाही, तर ह्या प्रभागातील या परिसरातील काम आम्ही या 5 वर्षामध्ये पूर्ण करू. रस्ते, पाणी, लाईट या प्रमुख समस्या इथल्या तशाच आहेत, त्या ह्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. मी छाया सूर्यकांत मेटकरी प्रभाग क्रमांक 5B मध्ये उभा आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदभाऊ गोरख माने, प्रभाग क्रमांक 5 मध्ये काशलिंग बाबू गावडे व मी स्वतः. प्रभाग क्रमांक 5 मध्ये संजय नगर झोपडपट्टीमध्ये सध्या प्रचार सुरू आहे. प्रचार करताना असं लक्षात येतं की पाठीमागे ही 2016ला मी नगरसेविका होते, पण मी प्रभाग क्रमांक 4 मधून होते. त्यावेळेस माझ्याकडे हा प्रभाग नव्हता, पण आता आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना लक्षात येते की ह्या भागाची स्वच्छता खूप म्हणजे कमी आहे. इथं स्वच्छता अजिबातच नाही. आम्ही जर निवडून आलो तर प्रथमतः या भागात लक्ष घालू व इथल्या सुखसुविधा पुरवण्याचं नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. नागरिकांमधून पण हेच येते की कारण त्यांना पण इथं दुर्लक्ष झाले, म्हणजे नगरसेवकांचं इथलं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळं आमच्या इकडं कोणी बघत नाही. आम्हाला रस्त्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, गटार नाहीत. इथं कोणी कचरा वगैरे न्यायला पण कचरा गाडी येत नाही. त्यामुळे इथल्या नगरसेवकांनी इकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळं तुम्ही तरी लक्ष घाला, या मागण्या आहेत त्यांच्या. आणि आम्ही पण त्यांना असंच आश्वासन म्हणजे त्यांना म्हणतोय की यावेळेस आम्हाला संधी द्या, नक्की तुमचं प्रभाग म्हणजे व्यवस्थित करू. राजा अण्णा निंबाळकर, मी संजय नगर झोपडपट्टीत राहतो. कारण आमची समस्या असा आहे की कुठला नगरसेवक असू दे, 55 वर्षापासून कोण आमदार साहेब असू दे, कोण असू दे, पण आमच्या इकडे कोणी विकासच केला नाही. फक्त मतदानापुरते येते ते बोलते, असं आश्वासन देते ते, बाबा मतदान घेतलं की आश्वासन देते ते, म्हणते की बाबा आज जर निवडून जर आलो तर तुमचं काम सगळं करतो. आतापर्यंत असं कोणीच केलं नाही. फक्त एकमेव असं माणूस आहे की आनंदभाऊ गोरख माने असं माणूस आहे की त्यांनी आम्हाला पहिल्यापासून हे म्हणजे असं कामं, रस्त्याचे कामं केले, ते गटरीचं सोय केले थोडाफार. अजून आश्वासन त्यांच्यावर विश्वास आहे की बाबा मंदिराचं शिखर पण आनंदभाऊनंच बांधून दिलं. इथं देवळासमोर ब्लॉक पण आनंदभाऊ स्वतः स्वखर्चातून त्यांनी बांधून दिलं. एवढं ठामपणे आमचं मत आहे की बाबा आम्ही पूर्ण 100% आनंदभाऊ यांना मतदान करणार आहे. असं नगरसेवक छायाताई मेटकरी आणि बाबू गावडे यांना 100% आमचा पाठिंबा असणार आहे त्यांना.